चला, जय महाराष्ट्र विद्यार्थी मित्रांनो, सर्वांचं स्वागत आहे आपल्या नेक्स्ट विजन आणि कैलास मॅथ्स अकॅडमी या दोन्ही युट्यूब चॅनलमध्ये. चला विद्यार्थी मित्रांनो, बघा आपण 8th स्टँडर्डचा आपण जो पहिला चॅप्टर आहे आपला रॅशनल आणि इरॅशनल नंबर, याच्यामधला आपण प्रॅक्टिस सेट नंबर 1.1 1.2 सॉल्व्ह करून घेतला होता. आता आपल्याला प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सॉल्व्ह करायचा. एकदम शॉर्ट ट्रिक्सने समजून घ्यायचे. बघा मित्रांनो, पूर्ण सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे, पूर्ण सिलेबसचे व्हिडिओ असणार आहे, टोटल आपल्या युट्यूब चॅनलवरती अपलोड होणार आहे. त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांना लक्षात घ्या, काळजी करायची गरज नाही. टोटल तुम्हाला व्हिडिओ बघायला मिळतील आणि परीक्षेच्या अगोदर पूर्ण सिलेबस हा तुमचा ओव्हर केला जाणार आहे आणि लवकरच आपण प्रॅक्टिस त्याच्यामध्ये येणार आहे. आयएमपी क्वेश्चन महत्त्वाचे जे असतात परीक्षेला 100% येणार आहे, ते देखील तुम्हाला पूर्णपणे गायडन्स करणार आहे. त्यामुळे दोन्ही युट्यूब चॅनल सर्वांनी सपोर्ट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, चला आता बघा मित्रांनो, आपण डायरेक्टली काम करूया. 1.3 कडे जाऊया. आता बघा, तर सगळ्यात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, आपल्या स्क्रीनवरती बघा आपल्याला दिसते आता काय दिसतं याच्यामध्ये का आपल्याला एक्झॅक्टली पहिला जो क्वेश्चन विचारला गेलेला आहे, ठीक आहे ना, या पहिल्या क्वेश्चनचा आपल्याला आन्सर काय करायचे का फॉर्म करायचे. मग आता लक्षात घ्या, पहिला क्वेश्चन बघा काय तुम्हाला, तर बघा विचारलंय तुम्हाला राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर इन डेसिमल फॉर्म. तुम्हाला काम काय करायचंय का डेसिमल फॉर्म मध्ये तुम्हाला जे काही एक्झाम्पल वगैरे दिले ते तुम्हाला लिहायचे. मग आता डेसिमल फॉर्म म्हणजे काय, तर लक्षात घ्या का डेसिमल फॉर्म म्हणजे काय, जसं की 0.1 1.2 1.345 अशा प्रकारचे टर्म तुम्हाला काय करायचे याच्यामध्ये फाइंड आउट करायचे. राईट. सो आता लक्षात घ्या, सिम्पली काम करायचं 36 ने 9 ला काय करायचं, तुम्ही याला डायरेक्ट 36 ने 9 ला याला डिवाइड करून टाकायचं. बरोबर आहे. मग आता 36 ला डिवाइड करण्यासाठी सगळ्यात पहिले तुम्हाला पाडा आला पाहिजे ना, टेबल तर आला पाहिजे का नाही, बरोबर ना. आता टेबल येण्यासाठी लक्षात घ्या, टेबलचे मी जुने व्हिडिओ टाकलेले आहेत आणि या व्हिडिओ मध्ये पण तुम्हाला टेबल कसा क्रिएट करायचा एकदम शॉर्ट ट्रिक्सने तेही शिकवणार आहे. ठीक आहे. तर सगळ्यात पहिले आता 37 चा टेबल मी डायरेक्टली नोट करून घेतलाय. हे एक्झाम्पल डायरेक्टली सॉल्व्ह करूया आणि त्याच्यानंतर 42 चा टेबल काही सेकंदामध्ये सिंपल ट्रिक्सने कसा क्रिएट करायचा हे तुम्हाला मी शिकवणार आहे. ओके, चला आता बघा सुरुवात करते. बघा 37 ने 9 ला तुम्हाला काय करायचं, डिवायडेशन करायचे. बरोबर आहे. आता सगळ्यात पहिले डिवायडेशन करताना लक्षात घ्या, काय डिवायडेशन करताना काळजीपूर्वक डिवायडेशन करायचे. तुमच्या जवळ टेबल असणं गरजेचं आहे. आता हा आपण असा डायरेक्टली मल्टिप्लाय करून टेबल तयार केलाय, पण हा 42 चा तो तुम्हाला मी शॉर्ट ट्रिक्सने शिकवणार आहे, त्यामुळे नीट लक्ष द्या. आता सगळ्यात पहिले बघा विद्यार्थी मित्रांनो, बघा आपल्याला इथं काय तुमचं आन्सर येईल जे असेल ते बघा. काम करूया, इकडे बघा आपण इथं घेऊया. बघा काय करा, इथं तुम्हाला 37 ने काय करायचे, तुम्हाला कितीला डिवायडेशन करायचे, तुम्हाला 9 ला डिवायडेशन करायचं. बरोबर आहे. कितीला डिवायडेशन करायचे, 9 ला डिवायडेशन करायचे. मग आता बघा 37 च्या टेबल मध्ये 9 येतो का नाही येत, बरोबर. 37 च्या टेबल मध्ये 9 येतो का नाही येतो, किती काम करा, 0 घ्या. मग 9 मायनस 0 इथं किती येणार, 9च येणार आणि त्याच्यानंतर डेसिमल पॉईंट द्या. आणि आता तुम्ही इकडनं काम करू शकतात का, तुम्हाला लागणार जेवढे काही 0 वगैरे आहेत ते तुम्ही आता याला ऍड करू शकता. बरोबर आहे का. तर 37 च्या टेबल मध्ये 9 येत नाही, बरोबर आहे, म्हणून आपण 0 घेतला. आपण 0 इकडे काय केलं, 0 घेतला. मग 9 मायनस 0 आला, 90 झाला. आणि आता जे काय आन्सर असणार आहे ते तुम्हाला काय पुढे कॅरी करायचं. चला आता बघा 37 च्या टेबल मध्ये 90 कुठपर्यंत, बघा 90 आपल्याला 90. तर आपण जर ऑब्झर्वेशन केलं तर या 74 आणि 111 मध्ये इथं 90 तुमचा येणार आहे. बरोबर आहे. मग आपल्याला 111 घेऊन चालेल का नाही, ही मोठी संख्या, मग आपल्याला काय छोटी संख्या घ्यावी लागेल. सो देअरफॉर काम करा याच्यामध्ये का टू द घ्या, काय 37 टू द 74. बरोबर आहे. 37 बघा काय 37 टू द 74 घ्या. आता या 90 मधून 74 ला काम करा, मायनस करून टाका. 0 तून 4 जात नाही, मग 10 मधून समजा 4 गेले तर 6 आला. 1 इकडे कॅरी केला, 7 + 1 8 आला. आणि 9 मधून 8 गेला, किती आला, 16 आला. म्हणजे किती आला तर 16 आला. बरोबर आहे. 16 आला. आता 37 च्या टेबल मध्ये 16 येतो का नाही, हा टेबलचा पण नंबर छोटा झाला. बरोबर आहे. काय झाला, टेबलच्या पण पेक्षा नंबर हा छोटा झाला. मग आता याच्यामध्ये आपण काम करा का, आता काही जण म्हणतील का परत वरती इथं 0 लिहायचा का, करायचा का नाही. जेव्हा तुम्ही एकदा डेसिमल पॉईंट जर घेतला, लक्षात घ्या काय दशांश चिन्ह डेसिमल पॉईंट जर तुम्ही घेतला तर त्याच्यानंतर तुम्हाला लागल तेवढे तुम्ही 0 त्याच्यामध्ये ऍड करू शकता. समजते का. मग आता काम करा 16 आहे ना, इथं डायरेक्ट 0 द्या, हा झाला 160. काय झाला, डायरेक्टली 160 झाला याच्यामध्ये. ठीक आहे. चला आता बघा 37 च्या टेबल मध्ये 160 कुठपर्यंत बघा मित्रांनो. आता 160 जर तुम्ही इथं बघितला तर हा 148 आणि 185 मध्ये तुमचा भेटणार आहे, इथं 160 भेटणार आहे. बरोबर आहे. मग 185 घेऊन चालेल का आपल्याला, नाही, कारण ही मोठी संख्या. मग काम करा, इथं काय करा 37 फोर द 148 घ्या. बरोबर आहे. 37 फोर द, राईट, काय 37 फोर द घ्या. इथं 37 फोर द घ्या आणि किती नंतर
148 येणार बघा. किती येणार तर हा 148 येणार. याला मायनस करा, 160 मधून 148 गेले किती उरणार तर 12 येणार. बरोबर आहे, किती येणार तर 12 येणार. पुन्हा 37च्या टेबल मध्ये 12 आहे का नाहीये, मग काम करा इथं वापस एक झिरो घेऊन टाका, झिरो पुट करा, नाव द बघा. लक्षात घ्या, मी परत सांगतो, डेसिमल पॉइंट घेतल्यानंतर तुम्हाला खाली लागणारे कितीही, जोपर्यंत तुमची व्हॅल्यू झिरो येत नाही तोपर्यंत तुम्ही इकडे कितीही त्याला झिरो ऍडजस्ट करू शकता, कितीही झिरो टेक करू शकता, घेऊ शकता. कधी जर तुम्ही स्टार्टिंगला डेसिमल पॉइंट घेतला असेल, स्टार्टिंगला म्हणजे कुठेही डेसिमल पॉइंट घ्या, त्याच्यानंतर तुम्ही आरामात झिरो घेऊ शकता. बरोबर आहे. चला आता 120 बघा, 120 कुठपर्यंत येतो मित्रांनो बघा. तर 120 बघा, आपण जर याच्यामध्ये बघितला तर 37 आणि 37 या दोघांमध्ये काय, सॉरी 120 घ्यायचे ना. ओके, किती घ्यायचे आपल्याला 120 घ्यायचे. सो 120 कुठे येणार बघा मित्रांनो आपला, इथं 37 किती 37 आणि 37 याच्यामध्ये काय येणार तुमचा 120 येणार आहे. मग आता 120 दिलेला आहे, 1 इथं 37 140 येते, मग 148 घेऊन चालेल का नाही. बरोबर आहे. मग आपल्याला काम करावं लागेल, छोटी संख्या घ्यावी लागेल. सो देअरफॉर 37 किती येतात 111. बरोबर, किती झाला हा 111 आला. मग 120 मधून 111 गेले तर किती उरणार इथं 9 उरणार. बरोबर आहे, किती उरणार तर 9 उरणार. मग आता काम करा, परत 9चा किती होणार तर हा 0 होणार. बरोबर आहे, 9चा किती होणार तर 0 होणार. मग पुन्हा बघा आता इथं काय दिसतं आपल्याला, पुन्हा इथं 9चा 0 झाला. बरोबर आहे. मग आपण काय केलं तर 90 नंतर म्हणजे हा 90 आला इथं. बरोबर आहे. मग आपल्याला 90 परत या दोघांमध्ये येतो. मग आपण काम केलं का 37 घेतलं होतं. बरोबर आहे, म्हणजे इथं 2 आपल्याला काय, इथं 3 आणि इथं 2 आला होता आपल्याला, राईट. मग आता याच्यामध्ये आपल्याला 90 इथं जर आलं तर आपण काय घेणार आहे 37 घेणार आहे. बरोबर आहे. वन्स अगेन इथं तुमचा 37 आला. बरोबर, किती हा 74 आला. बघा आता इकडं एक प्रोसेस याच्यामधला रिपीट होते, काय एकच प्रोसेस रिपीट होते. मग पुन्हा 90 मधून 74 गेले, किती आला तर हा 16 आला. पुन्हा 16चा इकडे आपण 0 घेतला. मग 0 इकडे जर बघितला आपण तर 160 कुठे येतो दोघांमध्ये, इथं येतो आपल्याला. बरोबर आहे, 185 148 मध्ये. मग आपण 37 घेणार. बरोबर आहे, आपण काय करणार तर 37 इथं घेणार. मग 4 घेतल्यानंतर आपल्याला किती भेटणार तर 148. 148 मधून 160 मधून 148 गेले, किती उरणार तर 12. मग 12चा परत शून्य घेणार इथं. बरोबर, सेम टू सेम. नंतर मग काय होणार 12 मध्ये जर 120 आहे, 120 कुठे घेणार याच्यामध्ये आपण पुन्हा एकदा वन्स अगेन बघा 3 मध्ये घेणार. बरोबर, काय घेणार तर 3 मध्ये घेणार. मग पुन्हा तुमचा काय येणार इथं 3 येणार. मग अशा प्रकारची प्रोसेस चालू होते. मग याच्यामध्ये जर आपण एक ऑब्झर्वेशन बघितलं तर नीट ऑब्झर्वेशन बघितलं 24 बघा काय 243 हा नंबर काय होतोय तर इथं बघा रिपीट होते. मग याचा असं झाला काय 0.243 जो नंबर रिपीट होते पुढे चाललाय हे झालं याचं फायनल आन्सर. समजतंय का, काम करायचं तुम्हाला 0.243 याच्यावरती काय करायचं बार करायचंय. याला काय म्हणतात का नॉन टर्मिनेटिंग टर्म. बघा लक्षात घ्या, काय नॉन टर्मिनेटिंग, लक्षात घ्या. ठीक आहे ना, टर्मिनेटिंग टर्म. ठीक आहे ना, म्हणजे काय का जी टर्म एखादी असते का तुम्ही डिवायडेशन करत असाल त्याचं डिवायडेशन तुमचं लॉंग आन्सर मध्ये जाते का, पण त्याचा आन्सर येतच नाही, एखादी कुठलीही टर्म रिपीट होते, दॅट इज अ नॉन टर्मिनेटिंग. आणि टर्मिनेटिंग म्हणजे काय तर तुमचा आन्सर डायरेक्ट फिक्स येते. काय ते तुमचा आन्सर डायरेक्ट फिक्स येते, तुम्ही त्याला आरामात डिवायडेशन करू शकता, दॅट इज द टर्मिनेटिंग. बरोबर आहे. सो अशा प्रकारे याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा समजून घ्या. व्हिडिओ एकदा परत बघा, मी एकदम स्लोली सांगायचा प्रयत्न करतोय कारण जेणेकरून तुम्हाला समजलं पाहिजे. समजण्याला खूप अर्थ आहे, नुसतं रट्टा मारून पुढे जाण्यात काही मजा नाहीये. यामुळे माझा शाळेचा सिलेबस देखील मी हळूहळू स्लोली घेत असतो. ठीक आहे ना. बघा आता याच्यामध्ये आता जाऊया आपण 42 दिले. बघा आता 18 आपण तुम्हाला काय दिले 42 दिले. आता सगळ्यात पहिले 42चा टेबल तुम्हाला येणं खूप गरजेचं आहे. बरोबर आहे, 42चा टेबल तुम्हाला येणं आणि खूप गरजेचं आहे. मग आता काम करा मित्रांनो, बघा याच्यामध्ये सगळ्यात पहिले काय का 42चा टेबल येण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले टेबल क्रिएट करा. मग जर 42चा टेबल तुम्हाला क्रिएट करायचे तर काम करा, इकडे 4चा घ्या आणि इकडे 2चा घ्या आणि आता यांचे टेबल तयार करा. बघा मग आता काम करा 2चा टेबल 4. बरोबर, 2 1 2 2 2 4 2 3 6 2 4 8 2 5 10 2 6 12 2 7 14 2 8 16 आणि 2 9 18 आणि लास्टला आला 2 10 20. बरोबर आहे. आता एकदम सिंपल ट्रिक्स आहे, लक्षात घ्या. टेबल तुम्ही एकदम स्पेशली एकदम खास काही सेकंदामध्ये टेबल तयार करू शकतात, जेणेकरून हा प्रॅक्टिस सेट आणि पुढचे हे मल्टिप्लिकेशन तुम्हाला काय आले तर तुम्ही आरामात सॉल्व्ह करू शकतात. ओके चला 4चा पडदा घेतात 12 4 चौक 16
4 25, 4 24, 4 7 28, 4 8 32, 4 9 36 आणि 4 10 40. बरोबर आहे. ही सिंपल ट्रिक्स आहे. याचे मी व्हिडिओ टाकली होती. जर समजलं नाही याच्या मला समजा पाढे कसं तयार करतो मी तो व्हिडिओ बघून घ्या. पण एकदम सिंपल आहे. काम करा, 2 अंकी संख्या दिला असेल 2 डिजिट मध्ये, एका खाली एक 2 संख्येला दोघांचा टेबल तयार करून घ्या. आता रूल्स काय बघा मित्रांनो, जर तुम्हाला सिंगल डिजिट दिसला, ही राईट साइड आहे, ही राईट साइड आहे आणि ही तुमची लेफ्ट साइड आहे. जर राईट साइडला जर तुम्हाला एखादा नंबर हा सिंगल डिजिट असला तर काम करा, लेफ्टचे उचला आणि राईटचे एकमेकाला बाजूला घ्या, डायरेक्ट त्याला चिटकवून टाका, डायरेक्ट चिपकून टाका. इकडे बघा, हा 2 सिंगल डिजिट आहे ना, इकडचा 4 डायरेक्टली घ्यायचा आणि 2 ला चिटकवायचा. इकडे 4 हा सिंगल डिजिट आहे ना, इकडचा 8 घ्यायचा आणि इकडे डायरेक्टली याला 4 ला चिटकवायचा. आता इकडे बघा, हा 6 सिंगल आहे आणि इकडे हा 2 डबल डिजिट आहे, तरी लोड घ्यायचा गरज नाही. जर लास्टला राईट सिंगल डिजिट असेल मग इकडे तुमचे डबल डिजिट असू द्या किंवा ट्रिपल असू द्या, डायरेक्टली उचलायचे, डायरेक्ट त्याला चिटकवून टाकायचे. बरोबर आहे. पुढे बघा, हा इकडे 8 दिलेला आहे आणि इकडे डबल डिजिट आहे, याला काम करा, चिटकवा. आता काय इकडे 10 डबल डिजिट मध्ये आले तुमचे, बरोबर, 2 डिजिट मध्ये. मग आता काम करा, लास्टला जो अंक आहे ना तो इथे नोट करा. 10 चा 0, 12 चा 2, 14 चा 4, 16 चा 6, 18 चा 8 आणि 20 चा 0. ओके ना. आता काम करा, राहिलेला आता बघा याच्यामध्ये हा 20 आणि या 20 आणि 1 ची काय करा, ऍडिशन करा. 20 प्लस 1 21. बरोबर आहे. देन द 24 प्लस 1 हा झाला 25. देन द 28 प्लस 1 झाला हा 29. देन द 32 प्लस 1 झाला 33 झाला. देन द 36 प्लस 1 37 झाला आणि 40 प्लस 2 हा झाला तुमचा 42. सो फायनली अशा प्रकारे आपला मित्रांनो हा टेबल तयार झालेला आहे. बघा मित्रांनो, दिसतंय का? बघा, ठीक आहे. ओके, बघा. सो बघा, एकदम सिंपल सिंपल ट्रिक्सने आपण काम केलेलं आहे. हा टेबल तयार करून घेतलेला बघा, काय याच्यात अवघड नाही. ठीक आहे ना. आता काम करा, 42 ला काम करा तुम्ही, 80 ला 42 ने डायरेक्टली तुम्ही डिवायडेशन करा. इथं आपण खाली त्याचं डिवायडेशन करूया, थोडंसं अजून खाली घेतो जेणेकरून हा आन्सर लिहिता येईल. बघा, आता इथं 42 बरोबर आहे. काय आता आपल्याला 42 दिलाय म्हणजे 42 इथे आला आणि तुमचा 18 इथे आला. आता 42 च्या टेबल मध्ये 18 येतोय का? टेबल मध्ये नाही येत. मग काम करा, सरळ डायरेक्टली 0 घ्या, इथं 0 मायनस करा 18 चा, इथं 0 झाला, इथं काम करा डेसिमल पॉईंट देऊन टाका. जास्त काही लॉंग प्रोसेस करत बसायची गरज नाही. आता 180 झाला, 18 झाला 180. मग आता 180 कुठे येतो बघा मित्रांनो, आपल्याला आणि 168 आणि इथं दिला तुमचा 210 दिलाय. मग 180 इथं दोघांमध्ये येतो. बरोबर आहे. मग हा किती आहे? 1 2 3 4 पर्यंत दिलेला आहे. बरोबर ना. मग आपण काय घेणार तर इथं 42 फोर्थ किती येणार तर हा झाला 1, बरोबर आहे, हा झाला 2 आणि 3 आणि हा झाला 4th. मग किती येणार तर 42 फोर्थ येणार तुमचा 168. किती येणार तिथं? 168 येणार. बरोबर, समजते? हा 210 आहे, 210 जास्त होतं, मग आपण काम करणार आहे 168 आपण याच्यामध्ये घेणार आहे. ठीक आहे ना. बघा, सो नाव आता बघा विद्यार्थी मित्रांनो, 160 मधून 180 मधून 168 ला तुम्ही डायरेक्टली काय सबट्रॅक्शन करू शकतात. बरोबर आहे. चला, हा जो तो नेट जात नाही म्हणून 10 मधून 8 गेला, 2 आला. बरोबर आहे. 1 विल बी कॅरी 1 किती झाला हा तुमचा 6 प्लस 1 7. 8 मधून 7 गेला तुमचा 1 आणि इकडचा 1 मायनस 1 0. बरोबर आहे. पुन्हा 12 आला. आता डेसिमल पॉईंट आपण घेतलेला आहे, परत घ्यायची गरज आहे का? नाही घ्यायचा. डायरेक्टली याला काय येणार तुमचा 120 येणार. बरोबर आहे. किती येणार तर 120. बघा, मग आता 120 कुठे बघा, इथं 126 इथं आसपास येतो. बरोबर आहे. 1 2 3 मग किती येणार तर हा 3 येणार. बरोबर आहे. मग इथं झाला तुमचा हा 1, हा 1 मिनिट, 1 2 3 1 2 3 सॉरी. ठीक आहे ना. आपल्याला काम करावं लागेल याच्यामध्ये का? बघा, ठीक आहे. बघा काय करतो, 120 आलेलं आहे. बरोबर आहे. 120 आलेलं आहे. मग 120 मोठा होता आपल्याला. मग आता याच्यापेक्षा छोटा 42 टू द घ्या. काय करा, 42 टू द किती येणार तर 84 येणार. मग याच्यामधून काम करा, याला का डायरेक्टली सबट्रॅक्शन तुम्ही करू शकता. बरोबर आहे. 0 तून 4 जात नाही म्हणून 10 मधून 4 जाणार. 10 मधून 4 गेला 6 आला. इकडे 1 कॅरी होणार, 8 प्लस 1 9 झाला. मग 12 मधून लक्षात घ्या, काय 12 मधून 9 गेला तर किती येणार तर 3 येणार. म्हणजे हा झाला तुमचा 36. किती झाला तर हा 36 झालेला आहे. एकदम सिंपल आहे बघा, जास्त काही याच्यामध्ये अवघड नाहीये. ठीक आहे ना. बघा, आपल्याला परत पुढे कॅरी करायचं. बरोबर आहे. मग आता 36 चा होणार तर इथं 0. बरोबर आहे. 360 झाला. आता 360 कुठे दिला याच्यामध्ये शोधा. बघा, 360 कुठपर्यंत येतो आपला 60 सांगितल्या, 360 मग या दोघांमध्ये येतोय बघा. इथं दिसतंय का तुम्हाला याच्यामध्ये काय का 336
आणि इथं 378 दिलाय, मग या दोघांमध्ये येतोय. मग आपल्याला 378 घेऊन चालेल का नाही, हा मोठा होतोय. मग काम करणार 336 घेणार. मग किती येणार तो हा बघा, किती येणार तो 8 पर्यंत येणार. किती येणार तर 8 पर्यंत येणार. मग 48 येणार 336. किती येणार तर 336 येणार. मग आता काम करा, याला पुन्हा एकदा वन्स अगेन सबट्रॅक्ट करून टाका. चला बघा, 0 तून 6 जात नाही, मग 10 मधून 6 गेला, किती आला तर 4 आला. नाव द इकडे 1 कॅरी करून टाका. 33 प्लस 1 34 झाला. 36 मधून 34 गेला, किती आला तर 2 आला. बरोबर आहे, किती झाला 24 झाला. बरोबर आहे, की झाला तर 24 झाला. परतला काम करायला 0 घेऊन टाका. याला काय करा 0 घेऊन टाका. 240 दिलेला आपल्याला. बरोबर, आता 240 कुठपर्यंत येतो बघा. आता मित्रांनो आपण इथं येतो. बरोबर, या दोघांमध्ये येतोय. आता 240 घ्यायचे, 252 मोठा होतोय. मग काम करायला छोटा नंबर घ्या. किती झाला 1 2 3 4 5. बरोबर, इथं काम करायला 5 ने देऊन टाका. आता म्हणजे किती येणार तर लक्षात घ्या 42 5 किती येणार तर 42 5 किती येणार तर 210 येणार. बरोबर आहे, 210 येणार. पुन्हा 240 मधून 210 गेला, किती येणार तिथं आन्सर 40 मधून 10 गेले, किती आले 30 आला. किती उरला 30 उरला. पुन्हा 30 चा किती होणार तर 0 होणार. बरोबर आहे, 300 पुढे बघा. आता तुम्ही 300 कुठे येतो बघा, दिसतो आपल्याला 294. बरोबर, किती 294. मग आता 294 कुठपर्यंत मोजा नाही तर हे 5 6 7. बरोबर, 7th झाला. इथे किती झाला 7th झाला आपल्याला. बरोबर आहे, मग हा 294 आणि पुन्हा 300 मधून 294 गेलो, किती येणार तिथं 6 येणार. 6 चा होणार 60. बरोबर आहे, मग आता याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं, एवढंच करून ठेवा. याच्यामध्ये जर आपण ऑब्झर्वेशन केलं, कुठलाही एक असा स्पेसिफिक नंबर नाहीये किंवा एक स्पेसिफिक नंबर नाही जो रिपीट होतोय. एकही नंबर रिपीट होत नाहीये. बरोबर, एखादा नंबर होतोय का याच्यामध्ये का. आता इथं बघा कसं 243 रिपीट होतंय, 0.6 0.5 असं काहीच रिपीट होत नाही. मग याचा सरळ आन्सर देऊन टाकायचं, जे आले 0.4287 पुढे डॅश 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 जाऊ द्या. बरोबर आहे, हे झालं याचं फायनल आन्सर. सो अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपण टेबल कसा तयार करायचा सिंपल मध्ये जितकं काही माझ्याकडून एक्सप्लेन होईल तितकं तुम्हाला एक्सप्लेन करून सांगायचा प्रयत्न केला. सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचे. नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघणार आहे, तोपर्यंत सर्वांनी लगेच याचं स्क्रीनशॉट काढून घ्या. चला स्क्रीनशॉट काढून घ्या. ठीक आहे, चला नेक्स्ट बघा. बघा आता काय दिलं आपल्याला 9/40 दिले आपल्याला, 14 दिलाय. ठीक आहे ना, काय 14 नाही 14 करायचं. आता 14चा टेबल तर यावाच लागणार आहे सगळ्यांना. बरोबर आहे, त्यामुळे असा आपण टेबल आता इथं सध्या क्रिएट केलाय. आता करूया इथं पटापट इकडे आपण एका साईडला याला डिवायडेशन करायचं. ठीक आहे ना, चला इथं आपल्याला आन्सरला जागा ठेवायची. आपण थोडंसं इथं घेऊया, बघू काय आन्सर येते. आता बघा काय करायचं, 14 ने तुम्हाला 9 ला डिवायडेशन करायचंय. आता 14च्या टेबल मध्ये 9 नाहीये, मोठा आहे. मग आपण सगळ्यात प्रोसेस आपली डायरेक्ट 0 पॉईंट घ्यायचा. इथं 0 मायनस इथं 9 झाला. बरोबर आहे, चला आता पुढे बघा मित्रांनो. आता 9 चा इथं डायरेक्टली 0 होणार, 90 होणार का, कारण आपण डेसिमल पॉईंट घेतलेला आहे. ओके बघा, आता 14च्या टेबल मध्ये 19 कुठपर्यंत येतो आपल्याला इथं शोधायचं आपल्याला. बरोबर आहे, कुठपर्यंत बघा 19 कुठे 84 आणि 98 च्या मध्ये. मग आता 90 पेक्षा 98 मोठा आहे, मग 98 घेऊन चालेल का, नाही चालणार. मग आपण काय घेणार तर 84 घेणार. बरोबर आहे, मग 14 6 द किती येणार तर इथं 84. मग 14 6 द 84 आला. मग काम करा 90 मधून 84 गेला, किती होणार 90 मधून 84 गेलो 6 उरणार. बरोबर आहे, 6 उरणार. पुन्हा 14च्या टेबल मध्ये 6 आहे का नाहीये, मग इथं काम करा 0 घ्या. बरोबर आहे, काम करा इथं डायरेक्टली याचा 0 घेऊन टाका. पुढं बघा 60 झाला. बरोबर आहे, मग आता बघा 6 झाला. 14च्या टेबल मध्ये 6 नाहीये, मग आता काम करा 6 चा डायरेक्ट 60 करा, कारण आपण सिंपल पॉईंट घेतला. आता 60 बघा 14च्या टेबल मध्ये 60 कुठपर्यंत बघा मित्रांनो, इथं बघा 56 56 आणि 70 मध्ये. 70 घेऊन चालेल का नाही, 70 मोठा नंबर होते. मग काम करा इथं काय करा तर 14 4 द 56 घ्या. 14 4 द इथं 56 येणार. 56 आला. आता परत 60 मधून 56 गेले, किती उरणार 4. 4 ची किती होणार 40, कारण 14च्या टेबलवरून 4 येणार का, नाही येणार आहे. 40 कुठपर्यंत आता इथं बघा. बरोबर, 40 कुठपर्यंत इथं आलेला आहे. मग हा 42 आहे, आपल्याला 40 आहे. मग 42 घेऊन चालेल का नाही, मग आता काम करा त्याच्यापेक्षा कमी घ्या. 42 द घ्या. काय करा 42 द घ्या, किती येणार तर हा 28 येणार. बरोबर आहे, किती येणार तर हा 28 येणार. आणि त्याच्यानंतर बघा मित्रांनो मला 28 झालाय. आता याला काय करायला त्याच्यामध्ये करून घ्या, सबट्रॅक्शन करून घ्या. चला 40 मधून
गेले किती उरतील 12 होतील. 40च्या टेबल मध्ये 12 नाहीये म्हणून अजून काम करायचं 0 घेऊन टाका. आता 120 कुठे आहे बघा मित्रांनो, इथं बघा किती दिले 126 आणि 112 बरोबर आहे. मग 126 126 ही मोठी संख्या आहे, मग काम करा छोटी संख्या घ्या 112 घ्या. मग ती कुठपर्यंत 8 पर्यंत आहे, कुठपर्यंत आहे 8 पर्यंत आहे. मग इथं येणार तुमचा किती येणार तर 8 पर्यंत येणार तर 112 येणार बरोबर आहे. पुन्हा 120 मधून 112 गेले किती उरला आला तर इथं 8 आला बरोबर आहे. किती आला इथं याच्यामध्ये तर 8 आला. मग आता याच्यामधला पुढचं काम करा का 8चा किती होणार इथं 0 लावला 80 झाला 80 झाला. पुरत आता 80 शोधा कुठे आहे बघा 80 जर बघितला तर हा 14 6 84 हा 14 84 मोठा होतो. मग काम करा याच्यापेक्षा छोटा घ्या किती येणार तर 14 5 70 येणार बरोबर आहे. 14 5 70 घ्या. मग इथं फायदा किती येणार तर हा 70 येणार. पुन्हा सांगा आता 80 मधून 70 गेला किती आला 10 आला. परत आता 14च्या टेबल मध्ये 10 नाहीये, मग 10चा किती होणार तिथं 100 होणार बरोबर आहे. किती झाला आता 100 झाला. मग आता 100 कुठपर्यंत बघा इथं 112 आहे आणि हा 90 येते. मग आता 100 पेक्षा 112 मोठा आहे. मग काम करायचं 14 7 घेऊन टाका किती येणार तर 14 7 तो झाला तुमचा 98. किती झाला तर 14 7 98 झालेला आहे. मग आता परत काम करा याच्यामध्ये याला सबट्रॅक्शनच्या मार्गावर चला बरोबर आहे. काय करायला सबट्रॅक्शनच्या मार्गावर चला. मग आता 100 मधून 98 गेले काय झालं 100 मधून 98 गेले किती आला 2 आला. 2 चा वापस काय होणार तर 20 होणार बरोबर आहे. 2 चा वापस 20 होणार. परत बघा आता याच्यामध्ये आता काय भेटते आपल्याला बघा तर यामध्ये 14 1 आता आपण घेऊ शकतो 14 1 किती घेऊ शकतो 14 घेऊ शकतो बरोबर आहे. 14 1 14 घेऊ शकतो. आता मी इकडे साईडला ठीक आहे. आता डिवायडेशन थोडं लॉंग होणार आहे म्हणून आपण साईडला घेऊया. चला 20 मधून 4 गेला किती आला तर हा 6 आला बरोबर आहे. किती आला तर हा 6 आला बरोबर आहे. मग आता 6चा परत आपण काय घेणार 6चा होणार 60. मग आता 60 कुठपर्यंत याच्यामध्ये इथं आपल्याला दिसतंय का किती पर्यंत आहे 40 पर्यंत आहे म्हणजे 14 4 पर्यंत आहे बरोबर आहे. मग 14 4 इथं घ्या मी इकडे आन्सर लिहित जातो. 14 4 किती येणार तर 56 येणार. मग 56 मधून 60 मधून 56 गेला किती आला 4 आला तर 40 होणार बरोबर आहे. मग 40 याच्यापेक्षा काय 48 पेक्षा हा मोठा आहे बरोबर 42 पेक्षा मोठा आहे. मग आपण काम करणार 28 येणार. मग काय येणार तिथं वापस 2 येणार ठीक आहे 2 आला. शून्य होणार. मग 120 कुठपर्यंत तुम्हाला इथं 7 पर्यंत आहे बरोबर आहे. कुठपर्यंत तुम्हाला दिलेलं आहे 7 पर्यंत दिलेलं आहे 120 98 आणि हा तुम्हाला दिला 14 8 112. आता तुम्ही 7 घेणार का 8 घेणार तर आपल्याला 120 दिलंय. मग इथं काम करा तुम्ही हा 14 8 घ्या. काय करायचं 14 8 घ्या. इथं 2 आहे इथं 8 आहे. आता खूप लॉंग झालंय आमचा ठीक आहे. जागा बघा किती झाली आहे आता लक्षात याच्यामध्ये तर हा 8 आला किती आला तर 8 आला. मग किती हा 112 आला. मग लक्षात घ्या 120 मधून 112 गेले 8 आला. 8शी परत किती होणार 0 होणार बघा इथं दिसतंय का 8शी 0 झाला. परत 70 बरोबर आहे. 14 फायदा काय इथं आला 14 फायदा बघा किती आला 14 फायदा 70 आणि परत त्याच्यामधून किती आला तर 10 आला. ओके आता काम करू याचा आन्सर एकदा व्यवस्थित इकडे प्रॉपरली नोट करून घेऊया कारण जागा जरा शॉर्ट पडली काय अडचण नाही. बघा आता काय आन्सर आहे बघा नीट घ्या बघा 0.6428 बघा 0.6428 57 बघा 571425 अशा प्रकारे आपण आता घेतलेलं आहे बघा दिसतंय का. मग आता या फायनली आन्सर तुम्हाला असंच सोडायचं का एखादा नंबर रिपीट होतोय का चेक करायचे बघा. तर सगळ्यात पहिले बघा हा 6 नंतर इकडे कुठं नंबर आहे का 6 नाहीये. मग डायरेक्टली हा झाला तुमचा 0.6 बरोबर 0.6 झाला. आता इकडे बघा 428571 इकडे परत होतं बघा तुमचा 428 बरोबर 85 म्हणजे याचा अर्थ असा झाला का हा तुमचा झाला 42857 बरोबर आहे 42857 दिसतोय का तुम्हाला 42857 आणि नंतर हा 1 आला परत 42857 इकडे तुमचा काय येणार तर इथं 571च येणार आहे बरोबर आहे. म्हणजे हा जो पुढचा नंबर दिसतोय हा तुमचा नंबर काय होते रिपीट होते काय होते रिपीट होते. वन्स अगेन बघा इथं 10 आलेला आहे बरोबर. इथं काय आलं आपला 10 आलेला आहे. 10चा परत काय होणार इथं 100 होणार बरोबर आहे. 10चा काय होणार तर 100 होणार परत 1 4 बरोबर आहे 14 7 तर किती येणार तर 98 बरोबर 14 7 डायरेक्टली इथं काय 14 7 इथं बरोबर आहे 14 7
98, परत 100 मधून 98 गेला, 2 आला, 2 चा झाला 20, मग परत काय 14 1 14, बरोबर आहे. इथं 14 1 14 आला, सेम टू सेम, बरोबर आहे. म्हणजे ही स्टेप हे दिसते आपल्याला काय याच्यामध्ये हा नंबर काय होतो स्पेसिफिक रिपीट होते. अशा प्रकारे तुम्हाला कॅल्क्युलेट करायचे, लक्षात घ्या. फक्त तुम्ही याच्यामध्ये ठरवा एखादी कुठली सिरीज तुम्हाला भेटते का नाही, तुम्ही चेक करत जा. ओके, चला नेक्स्ट बघा. आता दिला आपल्याला -103 आपण फाय दिलाय. आता हा सिंपल आहे, फायचा टेबल काय लिहायची गरज आहे का नाहीये, बरोबर आहे. फायचा टेबल मला लिहायची गरजच नाही. आता मग इकडे तुमचा 5 आला, 103 घ्या. काय करा, मायनस द्यायची काही गरज नाही. तुम्ही जेव्हा तुमचं आन्सर येईल असला त्याला फक्त मायनसचा साइन देऊन टाका. इथं मध्ये मायनस द्यायची काही गरज नाहीये. चला बघा आता काय करा, बघा याच्यामध्ये आता फायनी काम करा तुम्ही डायरेक्टली याला 110 ला 103 ला डायरेक्टली 103 ला तुम्ही डायरेक्टली त्याला भाग देऊ शकता. बघा कसं देणार, तर बघा 5 टू द डायरेक्टली 10, 10 मधून 10 गेला 0, इकडचा 3 आला. आता 5 च्या याच्यामध्ये लक्षात घ्या, ठीक आहे ना, एक मिनिट बघून घ्या काय आता तर तुम्हाला दिसते. हा काही जण म्हणतील का डायरेक्टली तुम्ही कसं घेणार वगैरे, ठीक आहे ना. बघा हा इकडचा तुम्हाला 10 मधून 10 गेला 0 दिसतो, बरोबर आहे. हा इकडचा 3 आलाय, आता तुम्हाला डबल डिजिट दिलाय म्हणून काम करायचं, इथं डायरेक्टली काय घ्यायचा, एक 0 मायनस करून घ्यायचा, बरोबर आहे. म्हणजे हा इथं 20 आला आणि याच्या नंतर इथं तुमचा किती येणार, तर 3 येणार आहे. मग आता 5 च्या टेबल मध्ये 3 येत नाही म्हणून डेसिमल पॉईंट येणार, बरोबर आहे. 0 मायनस करा, 3 आला. मग इथं नाही घेतलं तरी चालत, तुम्ही डायरेक्ट इथं 30 लिहिला, इथं लिहिला तरी चालतो. एकदम डेसिमल पॉईंट घेतला, विषय मिटला, ठीक आहे. आता 5 च्या टेबल मध्ये 30 कुठपर्यंत येतो आपल्याला माहिती का, 5 6 30, बरोबर आहे. 5 6 30 येणार, 30 मायनस 30 किती येणार, तर 0 येणार. सो देअरफॉर याचं फायनल आन्सर आपल्याला काय भेटले, तर -20.6 किती भेटले आपल्याला आन्सर, -20.6 हे आपल्याला फायनल आन्सर भेटलेलं आहे. का भेटले आपल्याला लक्षात घ्या, याचं सिंपल डायरेक्टली आपण याचा आन्सर फाइंड आउट केली. ही स्टेप समजते ना तुम्हाला, ही समजते. डायरेक्टली आपण याला काय 10 मायनस 10 0 केला, इकडचा डायरेक्टली 3 येणार का नाही येणार, डबल डिजिट आहे म्हणून, समजते ना. चला आता याचा लगेच स्क्रीनशॉट काढून घ्या आणि त्याचं लगेच नेक्स्ट जे काय क्वेश्चन आहे तो आपण पटकन सॉल्व्ह करणार आहे, ठीक आहे. सो मित्रांनो बघा अशा प्रकारे आता आपण हा प्रॅक्टिस सेट सॉल्व्ह केलाय. आता राहिला बघा -11 आपण 13 दिलाय. याचा मी तुम्हाला बराचसा कॅल्क्युलेशन करू देतो, त्याच्यानंतर राहिलं तुम्ही स्वतः करा, कारण तुम्हाला प्रॅक्टिसला काही ना काही पाहिजे ना, HW होमवर्क पाहिजे का नाही, ठीक आहे. चला बघा आता दिलंय -11 आपण 13 तुम्हाला दिलेलं आहे. आता काम करा 13 चा टेबलनी काय करायचं, इथं 13 च्या टेबलने तुम्ही घ्यायचा, या 13 च्या टेबल मधून घेऊन डायरेक्ट 13 मला काय करायचं इथं का -11 मला भाग द्यायचे, सबट्रॅक्शन करायचे, ठीक आहे. भाग द्यायचा, सबट्रॅक्शन पटापट करायचं, काय टेन्शन नाही. बघा इथं 13 येणार, इथं 11 येणार, जे काय तुमचं आन्सर येणार त्याला काय करा, लास्टला मायनस देऊन टाका. आता 13चा टेबल इथं नोट एकदा करून घ्या, बरोबर. 13 की 13, 13 2 26, 33 39, 13 52, 13 5 65, 13 78, बरोबर आहे. एवढ्यापर्यंत टेबल लिहिला तरी चालेल आणि नंतर मग जे काही येईल याच्यामध्ये, ठीक आहे ना, जे काही येईल. आता लक्षात घ्या, बरेच जण इथं मला म्हणत होते, एक मिनिट का, हा कुठे गेलं ते स्टेप, याच्यात नाही. ओके बघा इथं जो तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ना, हे काय इथला जो तुम्ही कॅल्क्युलेशन करताय ना, हे तुम्हाला पुढे गेलं पाहिजे. हा मग तुम्ही स्पेसिफिक एखादा पॅटर्न तुम्हाला आला पाहिजे आणि मगच तुम्ही इथं पुढे सॉल्व्ह करू शकता, बरोबर. समजतंय का, मगच इथं तुम्हाला सॉल्व्ह करू शकतात, बरोबर आहे. वाटलं सर टेबल काय करा, कम्प्लीट करून घ्या, बरोबर आहे. 13 7 91 आणि 13 आहे 83, बरोबर आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता, 1 2 3 4 5 6 7 8 9 10, ओके. अशा प्रकारे तुम्ही आता करू शकता. आता याला काम करा का तुम्हाला कशा प्रकारे आता सॉल्व्ह करता येईल याच्यावर फोकस करा. चला आता बघा 13 ने याच्यामध्ये घ्या, बघा आता 13 ना आपण 11 ला डिवायडेशन करू शकतो का नाही, मग इथे डायरेक्ट 0 येणार, बरोबर आहे. इकडे 11 आला, इथं 0 पॉईंट घ्या, इकडे होणार तुमचा 10 होणार, किती होणार तर 1 डायरेक्टली तुमचा 10 होऊन जाणार, बरोबर आहे. बघा आता पुढे याला कशा प्रकारे सॉल्व्ह करता, 110 कुठपर्यंत येतं बघा, 13 1 13, 13 2 26, 13 3 13 4 13 5 13 6 7 8 9 आणि 10, बरोबर आहे. मग आता याच्यामध्ये 110 कुठे तुमचा बघा, तर 104 आणि 117 मध्ये तुमचा येतोय. मग आता आपल्याला दिलेला 117 ही नंबर आपल्याला मोठे आहे. मग आता काम करा याच्यामध्ये का दिलेला जो नंबर आहे तुमचा काय का 108, बरोबर, सॉरी 104, म्हणजे हा किती येणार तर 8 देणार, बरोबर. 13 8 काय 13 8 104, 13 9 117 आणि 13 10 130, बरोबर आहे. मग काम करायचं 8 घेऊन टाका,
इथं 8 द घेतला, किती आला तुमचा 104 आला. मग 110 मधून 104 गेला, किती आला तर 6 आला, 06 आला. बरोबर आहे. 6चा किती होणार 60 होणार. मग आता 60 झाल्यानंतर 60 झाल्यानंतर आता चेक करायचं कुठपर्यंत जायचं तुम्हाला. 52 मध्ये तुम्हाला येते हा 65, हा 60 काय तुम्हाला याच्यापेक्षा हा मोठा होतोय. मग काम करा छोटा घ्या. मग किती येणार तर 13 फोर्थ, किती येणार तर 13 फोर्थ येणार. मग 13 फोर्थ किती येणार तुमचा आन्सर हे 52 येणार. मग 60 मधून 52 ला काम करा, मायनस करा. 60 मधून 52 ला मायनस करा. हा किती येणार तर इथं 8 येणार. बरोबर आहे. किती येणार तर 8 येणार. 8 चा परत किती होणार तर हा 0 होणार. मग 80 कुठपर्यंत येतं बघा मित्रांनो 78 आणि 91 मध्ये. मग 91 मोठा आहे, मग आपण काय करणार तर 71 घेणार. बरोबर आहे. मग 13 6 द 78 आला. मग 78 मधून 80 मधून 78 गेला, किती आला 2 आला. बरोबर आहे. मग 2 आला तर 2 चा किती होणार तर 0 होणार. मग 13 1 13 13 1 तर 13. मग 20 मधून 13 गेले, किती आला 7 आला. 7 चा किती होणार तर 70 होणार. बरोबर आहे 70 होणार. मग 70 कुठपर्यंत येतं 78 आणि 65 मध्ये. 78 मोठा आहे, मग आपण काम करणार 65 घेणार. मग किती आहे तर हा याच्यामध्ये आपला 13 फायदा, किती 13 फायदा 65. बरोबर 13 फायदा 65. मग यामध्ये 70 मधून 65 गेले, किती आले तर 5 आला. मग 5 चा परत किती होणार 50 होणार. मग 50 कुठे बघा याच्यामध्ये तर 52 आणि 39 मध्ये. आता 52 मोठा आहे, मग आपण काय घेणार 39 घेणार. मग 13 3 द किती येणार तर 13 3 द येणार तुमचा 39. आणि परत याच्यामध्ये 50 मधून काय इथं लिहूया आपण 50 मधून तुमचा 39 मायनस झाला तर इथं किती उरणार 11 उरणार. मग 11 चा परत बघा तुम्ही काय तर 11 चा इथं आता सेम 11 आला, म्हणजे 11 चा तुम्ही इथं काय करा 0 घेऊ शकता. बरोबर आहे. किती घेणार तर 0 घेणार. मग 0 घेतल्यानंतर 110 झाला. मग 110 कुठपर्यंत याच्यामध्ये आपल्याला दिसतो याच्यामध्ये तर इथं 104 पर्यंत दिसतोय. मग 104 कुठपर्यंत आपण स्टार्टिंगला घेतला 8 पर्यंत घेतला, म्हणजे इथं तुम्हाला परत 8 द्यायचे. मग किती येणार तर हा 104 येणार. मग 110 मधून 104 गेले, किती आलता 6 आलता. मग 6 चा लास्टला किती होणार तर 0 होणार. मग 6 कुठपर्यंत 60 कुठपर्यंत 65 मध्ये. मग 65 मोठा आहे, आपण काम करणार छोटा नंबर घेणार 1 2 3 4 घेणार. बरोबर. मग इथं परत किती येणार तर 4 येणार. मग 13 4 तर किती येणार तर 52. मग 60 मधून 52 गेला बघा, 60 मधून 52 गेला, किती आला तर 8 आला. मग 8 चा परत काय होणार तर 0 होणार. बरोबर. 8 चा 0 झाल्यानंतर काय केलं आपण 8 चा 0 80 झाला. मग 80 कुठपर्यंत इथं दिसतंय आपल्याला 74 पर्यंत. मग किती 1 2 3 4 5 6 आला काय तर 6. बरोबर आहे. मग हा 6 काय परत इकडे घेणार. 6 घेतल्यानंतर आपल्याला किती दिसतोय आपल्याला काय 6 घेतल्यानंतर आपल्याला किती 3 आणि हे 3 6 म्हणजे 78 पर्यंत. बरोबर आहे. मग 80 मधून 78 गेला 2 चा परत किती होणार 0 होणार. म्हणजे आपण इथं ऑब्झर्वेशन केलं का इथून जी एखादी सिरीज चालली आपल्याला काय झाली आपल्याला इथून चाललेली जी सिरीज आहे आपल्याला ती काय होणार तर परत याच्यामध्ये कंटिन्युअसली चालू होते. बरोबर आहे. काय होतं त्याच्यामध्ये परत आपल्याला दिलेली सिरीज ही कंटिन्युअसली चालू होते. मग 13 1 द 13 येणार. बरोबर. 13 1 द 13. मग 20 मधून 30 गेला 7 आला. 7 चा परत काय होणार तिथं 0 होणार. मग 7 चा 0 किती झाला इथं इथपर्यंत 70 आणि 65. मग 65 कुठपर्यंत आपल्याला 5 पर्यंत दिलेलं आहे. बरोबर. किती दिलाय 5 पर्यंत दिलाय. मग आपण याला घेऊ शकतो का 70 मायनस 65 किती तर हा येणार 5 येणार. परत 50 येणार. बरोबर आहे. मग आता ऑब्झर्वेशन करा याच्यामध्ये काय दिसते आपल्याला 0 पॉईंट बघा 846153 846153 परत 84615 हा नंबर काय होते आपल्याला रिपीट होताना दिसते आपल्याला. बरोबर आहे. मग आता याचा अर्थ असा झाला मित्रांनो का दिलेली जी टर्म दिसते काय दिसते आपल्याला दिलेली जी टर्म दिसते लास्टला तुम्ही घेऊ शकता. आता काय 50 दिलाय 50 मध्ये काय येणार तर 13 3 याच्यामध्ये 39 येणार. बरोबर आहे. म्हणजेच काय याच्यामध्ये का हा जो दिलेला एक नंबर दिसतो आपल्याला काय का 0.8461 आणि 3 हा नंबर काय होते रिपीट होते. काय होते हा नंबर रिपीट होते. अशा प्रकारे तुम्हाला प्रॉपरली कॅल्क्युलेशन करायचं आहे. याच्यामध्ये तुम्हाला अजून वाटलं तुम्ही अजून डीप मध्ये कॅल्क्युलेशन करा, काही प्रॉब्लेम नाही. ओके ना. तर विद्यार्थी मित्रांनो फायनली आपण आज प्रॅक्टिस सेट नंबर 1.3 सॉल्व्ह करून घेतलाय. 1.1 चा व्हिडिओ बघा 1.2 चा बघा 1.3 चा. माझे व्हिडिओ खूप लॉंग असतात कारण मी डिटेल मध्ये शिकवत असतो, भले त्याला वेळ लागू द्या पण एक एक ईच अँड एव्हरी स्टेप तुम्हाला एक्सप्लेन करत असतो. ठीक आहे ना. त्यामुळे विद्यार्थी मित्रांनो सगळ्यांनी व्हिडिओ बघा. व्हिडिओ कसा वाटला मला एकदा कमेंट करा. काय अडचण असेल तर कमेंट करा, त्याच्यावरती नक्की रिप्लाय देण्याचा प्रयत्न करू. आणि सर्वांनी सबस्क्राईब करा विसरू नका, कारण तुम्हाला अजून खूप सारे व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवरती दोन्ही युट्यूब चॅनलवरती बघायला मिळणार आहे. ओके चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना
जय महाराष्ट्र.